नमस्कार विद्यार्थी मित्र, इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 याच्यामधील जे तिसरं प्रकरण आहे सजीवामधील जीवन प्रक्रिया भाग 2 याला आपण सुरुवात केलेली आहे। याच्यामध्ये आपण काही संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे, जसं प्रजनन म्हणजे काय, त्यानंतर अलैंगिक प्रजनन, या अलैंगिक प्रजननामध्ये आपण द्विविभाजन पद्धती, बहुविभाजन पद्धती, कलिकायन, त्यानंतर खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती हा सगळा जो काय भाग आहे याचा अभ्यास केलेला आहे। त्यानंतर आपण लैंगिक प्रजननाकडे वळलेलो होतो। आता लैंगिक प्रजनन जे आहे याच्यामध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक हे एकत्र येतात आणि युग्मनजाची निर्मिती होते। तर हे जे काही लैंगिक प्रजनन आहे याच्यामध्ये फलन हा प्रकार हा पण अभ्यासलेला आहे। म्हणजेच स्त्रीयुग्म आणि पुयुग्मक ह्याच्या एकगुणित पेशी एकत्र येतात, म्हणजे संयोग पावतात आणि द्विगुणित पेशीची निर्मिती होते, ज्याला आपण युग्मनज असं म्हणतो, ज्याला झायगोट म्हणतात इंग्रजीमध्ये। तर हीच प्रक्रिया मग तुम्हाला मगाशी मी सांगितलेली आहे। तर त्यानंतर आपण वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजननाला सुरुवात केलेली होती। वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन, या लैंगिक प्रजननासाठी आवश्यक असणारा जो भाग आहे तो म्हणजे फूल, वनस्पतीचं फूल। आता हे फूल जे आहे, फुलाचे अंतरंग आपण अभ्यासलेलं आहे की जसं हा देठाकडचा भाग आहे, म्हणजे हा देठ आहे त्याला पुष्पवृत्त असं आपण म्हणतो। त्यानंतरचा हिरवा भाग त्याला दलपुंज, त्यानंतर या सगळ्या पाकळ्या आहेत त्याला दलपुंज म्हटलं जातं। ही सगळी जी हा जो भाग आहे तो चिकट असतो त्याला कुक्षी असं म्हटलं जातं। त्यानंतर हा जो भाग आहे त्याला कुक्षीवृत्त म्हटलं जातं। त्यानंतर हा जो भाग आहे त्याला बीजांड असं म्हटलं जातं, की अंडाशय असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? अंडाशय असं म्हटलं जातं। तर हे कुक्षीवृत्त आणि अंडाशय हे एकत्र येऊन जायांग तयार होतं। कुक्षीवृत्त आणि अंडाशय मिळून जायांग तयार होतं। आणि हा जो पुकेसर आहे आणि हे वृत्त जे आहे हे एकत्र येऊन पुमंग, याला काय म्हटलं तर पुमंग, किंवा याला दोघांना एक पुकेसर असं म्हटलं जातं। आणि हे जे काही कुक्षीवृत्त अंडाशय एकत्र येऊन जो काय अवयव तयार होतो त्याला स्त्रीकेसर असंही म्हटलं जातं। हा सगळा जो भाग आहे आपण मागच्या लेक्चरला अभ्यासलेला आहे। आता आपण आवृत्तबीज वनस्पतीमध्ये द्विफलन कसं होतं, द्विफलन कसं होतं हे अभ्यासणार आहोत। पण त्याच्या अगोदर आपल्याला थोडीशी माहिती पान क्रमांक 27 वरती दिलेली आहे। काय माहिती आहे तर बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृत्त असं म्हणतात। जे आपल्याला 3.12 फुलाचे अंतरंग इथं जे आहे, जो देठ दाखवलेला आहे त्याला काय म्हणतो आपण? पुष्पवृत्त असं म्हटलं जातं। आणि अशा फुलांना पुष्पवृत्ती फुले असे म्हटलं जातं। जसं जास्वंदीचं फूल 3.12 जी काही पहिली आकृती आहे ती म्हणजे एकच आकृती आहे 3.12 तर ही जास्वंदीच्या फुलाची आकृती होती। तर जास्वंदीच्या फुलाला देठ असतो, तर अशी जी फुलं असतात त्यांना पुष्पवृत्ती फुलं असं म्हटलं जातं। आणि ज्या फुलांना देठ नसतात तर अशा फुलांना स्थानबद्ध फुले असे म्हणतात, म्हणजे ती फांदीला चिकटलेली असतात, त्यांना देठ नसतो। ठीक आहे। त्यानंतर बघा, प्रत्येक पुकेसराला परागकोश आणि वृत्त एकत्र येऊन पुकेसर तयार होणार आहे। तर प्रत्येक पुकेसराला एक वृत्त असते, वृत्त असते, ज्याला इंग्रजीमध्ये फिलामेंट असं म्हटलं जातं। आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो, आता या ठिकाणी हा जो इथं तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेला आहे, हा इथला हा जो भाग आहे हा काय आहे? परागकोश आहे। तर प्रत्येक पुकेसराला एक वृत्त असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो। आणि परागकोशामध्ये 4 कप्पे असतात। परागकोशामध्ये किती कप्पे असतात? 4 कप्पे असतात। त्यांना कोष्टक म्हणतात। काय म्हटलं तर त्यांना कोष्टक असं म्हटलं जातं। आणि या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात। जे काही परागकोश असतात, या परागकोशामध्ये म्हणजे आता हा जो भाग आहे, हा जो परागकोश आहे, या परागकोशामध्ये एकूण 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक असं म्हणतात। आणि कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात। म्हणजे हे जे काही परागकोश असणार आहे हे, तर याच्यामध्ये परागकणांची निर्मिती झालेली आपल्याला आढळून येते। योग्य वेळ आली की हे जे काही परागकोश आहेत हे फुटतात आणि त्याच्यामधून परागकण बाहेर पडतात। म्हणजे हे जे काही परागकोश आहेत, हे परागकोश जे आहेत हे योग्य वेळ आली की फुटतात, मॅच्युअर झाली की फुटतात आणि त्याच्यामधून परागकण बाहेर येतात। त्यानंतर बघा, जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्रीकेसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असते। हे जे काही दल आहेत हे स्वतंत्र असतात
किंवा संयुक्त असतात. आणि प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. प्रत्येक जे काही स्त्रीकेसर असणार आहे या स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. इथं जे तुम्हाला दाखवलेलं आहे हे काय अंडाशय आहे. ठीक आहे. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते आणि अंडाशयापासून वरच्या दिशेनं एक पोकळ कुक्षिवृत्त असते. हे जे आहे कुक्षी इथं वरती दिसते का, तर हे काय पोकळ असणारे कुक्षिवृत्त आहे. ठीक आहे. पोकळ कुक्षिवृत्त असते किंवा निघते, त्याला स्टाईल असं म्हटलं जातं. आणि कुक्षिवृत्ताच्या टोकाशी कुक्षी असते. इथं जे दाखवलेली आहे ती कुक्षी असते आणि ही थोडीशी चिकट असते. या कुक्षीला स्टिग्मा असं म्हटलं जातं. काय म्हणतात, स्टिग्मा असं म्हटलं जातं. ती थोडीशी चिकट असते. त्यानंतर बघा, अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. हे जे काही अंडाशय आहे या अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांडे असतात आणि प्रत्येक बीजांडामध्ये अर्धसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. आता या ठिकाणी आपल्याला ही आपण जे काही इथं अभ्यासतोय तेच तुम्हाला इथं सगळं दिलेलं आहे. म्हणजे तो फुलामध्ये असणारा हा जो भाग आहे या कुक्षी आहे, हे कुक्षिवृत्त आहे. आता ते फक्त तुम्हाला मोठं करून दाखवलेलं आहे. बाकीच्या पाकळ्या बिकळ्या ज्या आहेत, परागकोश आहेत, ते इथं सगळं दाखवलेलं नाही आहे. म्हणजे इथे ही कुक्षी आहे, हे कुक्षिवृत्त आहे, हे अंडाशय आहे. ठीक आहे. पुढच्या भागामध्ये हे जे काही इथं परागकण्या कुक्षीवर येऊन पडतात इथं तुम्हाला दाखवलेले आहेत. या कण जे असणार आहे ज्यामधून परागनलिका तयार होते, त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे परागकण असतात याच्यामध्ये 2 पुयुग्मक असतात. ते नंतर पुढं ही परागनलिका पुढं वाढत जाते. आणि इथं जी काही 2 दाखवलेली आहेत ती बीजांड आहेत. काय आहेत ती बीजांड आहेत. या बीजांडापर्यंत ही परागनलिका येऊन पोचते. ते पुयुग्मकसुद्धा या भ्रूणकोशामध्ये नंतर आणून सोडले जातात. पुढे तुम्हाला इथं जे दाखवलेलं आहे ते भ्रूणकोश आहे. हा काय आहे, भ्रूणकोश आहे. तर ते पुयुग्मक जो असतो त्यापैकी एक पुयुग्मक असतो तो हा अंडपेशीपर्यंत जाऊन पोचतो. दुसरा जो असतो तो ध्रुवीय केंद्रकापर्यंत जाऊन पोचतो. आणि हा अंडपेशीपर्यंत जाऊन पोचला की युग्मनच तयार होतं. आणि इथं जो ध्रुवीय केंद्रकाबरोबर हा जो पुयुग्मक संयोग पावतो त्याच्यापासून भ्रूणकोश तयार होतो. ठीक आहे. आता मी जे काही शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेली प्रक्रिया आहे तुम्हाला इथं ती डिटेलमध्ये दिलेली आहे. आता बघा, आपण कुठपर्यंत आलो होतो की कुक्षिवृत्ताच्या टोकाशी कुक्षी असते आणि त्याच्या अंडाशयामध्ये अनेक बीजांडे असतात आणि बीजांडामध्ये गुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो, जो आपण मगाशी बघितलेला आहे. आणि प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अर्धसूत्री अंडपेशी, एक गुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एक गुणी ध्रुवीय केंद्रके असतात, जे इथं तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. हा भ्रूणकोश आहे. तर प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अर्धसूत्री अंडपेशी इथे जी दाखवलेली आहे ती आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. ठीक आहे. 2 एकगुणी, इथे 2 केंद्रक असणार आहेत, तरी एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. त्यानंतर बघा, आपल्याला परागण किंवा परागीभवन म्हणजे काय अभ्यासायचं आहे. परागण किंवा परागीभवन म्हणजे काय, तर परागकोशातील परागकोश जो असतो या परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. यालाच परागण किंवा परागीभवन असं म्हणतात. म्हणजे परागकोश जे असतात या परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर जाऊन पडतात. इथे जी दाखवलेली आहे ही कुक्षी, या कुक्षीवर हे परागकण जाऊन पडतात किंवा स्थानांतरित होतात. याला आपण काय म्हणतो, परागण किंवा परागीभवन. त्याला इंग्रजीमध्ये पॉलिनेशन असं म्हटलं जातं. आता हे जे काही परागण आहे किंवा परागीभवन आहे हे कधीकधी अजैविक घटकांच्या साहाय्याने होतं, जसं वारा किंवा पाणी. वारा म्हणजे वारा वाहिला की ते जे परागकण असतात ते खूप हलके असतात. परागकण कसे असतात, अतिशय हलके असतात. त्यामुळे ते वाऱ्यामार्फत एका फुलातून दुसऱ्या फुलावर ते जाऊन पडतात. म्हणजे वारा असेल, पाणी असेल, यांच्या साहाय्यानं परागकण वाहून नेले जातात. किंवा जैविक घटक जसं कीटक, त्यानंतर पक्षी आणि इतर प्राणी. कीटकांचं पैकी जर आपण फुलपाखराचं उदाहरण घ्यायचं झालं तर फुलपाखरू जेव्हा एखाद्या फुलावर बसतं तेव्हा त्याचे जे परागकण असतात त्याच्या पंखाला किंवा पायाला चिकटतात आणि जेव्हा हे फुलपाखरू दुसऱ्या फुलावर जाऊन बसतं तेव्हा ते परागकण त्या फुलाच्या कुक्षीवर जाऊन पडतात. तर या ठिकाणी कीटक, पक्षी आणि इतर प्राणी यांच्यामार्फत हे परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर जाऊन पडू शकतात. तर हे कुक्षीवर नंतर
जाऊन पडल्यानंतर त्या कुक्षीला चिकटतात. तर हे जे काही परागकण आहेत ते त्या कुक्षीवर पडले की तिथं अंकुरित होतात. परागकण कुक्षीवर पडले की ते अंकुरित होतात. एक प्रकारचं केमिकल रसायन आहे त्या कुक्षीमध्ये, म्हणून ते चिकट आहे आणि त्यामुळे हे पडलेले जे काही परागकण आहे ते अंकुरित होतात. म्हणजे त्यांना मूळ यायला सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. ते अंकुरित होतात म्हणजेच त्यात 2 पुयुग्मक तयार होतात. किती पुयुग्मक तयार होतात इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. 2 पुयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते, जी तुम्हाला इथं दाखवलेली आहे. दीर्घ परागनलिका इथं पहिली जर आकृती बघितली तर त्याच्यामध्ये परागनलिका नाही आहे. इथं मात्र इथे परागनलिका तयार झालेली आहे. आता या परागनलिकेमार्फत 2 पुयुग्मक वाहून नेले जातात आणि ही परागनलिका कुक्षी वृत्तामागे बीजांडातील भ्रूणकोशापर्यंत जाऊन पोचते. इथं जो भ्रूणकोश दाखवलेला आहे तर ही जी आहे ही परागनलिका कुक्षी वृत्तामार्गे, बघा बोला चुकलं माझं, ही जी परागनलिका आहे कुक्षी वृत्तामार्गे, ही कुक्षी वृत्त आहे, या कुक्षी वृत्तामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोचते. ही जे भ्रूणकोश आहे ते या भ्रूणकोशात पोचते. तिथे परागनलिकेचे अग्र फुटते. ही जी परागनलिका आहे तिचं जे पुढचं टोक आहे ते फुटते आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. आणि जे काही भ्रूणकोश आहे या भ्रूणकोशामध्ये हे दोन्ही पुयुग्मक सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक पेशीची संयोग पावतो. एक जो पुयुग्म असणारा तो अंडपेशीची संयोग पावतो. इथं जे दाखवलेलं आहे आणि युग्मनज तयार होते. काय तयार होतं? युग्मनज म्हणजे ते जे बी आहे ते तयार होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यालाच फलन असं म्हणतात. काय म्हटलं आता? यालाच फर्टिलायझेशन असं म्हणतात. म्हणजे जे 2 पुयुग्मक आहेत ते भ्रूणकोशापर्यंत जाऊन पोचतात. त्यापैकी एक जो असतो तो अंडपेशीची संयोग पावतो. ही जी प्रक्रिया आहे ह्याला फर्टिलायझेशन म्हणजेच फलन असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावते. हे जे ध्रुवीय केंद्रक आहेत ह्या ध्रुवीय केंद्रकाशी हे दुसरं जे पुयुग्मक आहे ते संयोग पावतं आणि भ्रूणपोष तयार होतो. एंडोस्पर्म. बघा भ्रूणकोश आणि भ्रूणपोष हे 2 याच्यामध्ये फरक आहे. तर या ठिकाणी हा भ्रूणकोश आहे आणि इथं जो काय तयार होतोय 2 ध्रुवीय केंद्रकाशी ते पुयुग्मक, एक जो पुयुग्मक आहे तो संयोग पावतो आणि भ्रूणपोष तयार होतो, ज्याला एंडोस्पर्म असं म्हटलं जातं. आणि या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला आपण काय म्हणतो? द्विफलन म्हणजेच डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. आता हे जे काय फर्टिलायझेशन आहे, ही जी काय फलनाची प्रक्रिया आहे ही आवृत्तबीज वनस्पतीमध्ये आढळून येते. म्हणजे आता ही जे काही बी तयार होणार आहे, इथं जे काही बी तयार होणार आहे याच्याभोवती आवरण असणार आहे. म्हणजे जसं चिकूचे बी आतमध्ये असतं आणि त्याच्याभोवती ते फळ असतं. आंब्याचं ते बी जे आहे ते फळाच्या आत असतं. म्हणजे ते कसे आवृत्तबीज वनस्पती आहे. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो काय आहे तर जेव्हा जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलात होते तेव्हा त्यास स्वयंपरागण असे म्हणतात. जेव्हा परागणाची प्रक्रिया, परागण म्हणजे काय तर परागकण जे आहेत ते कुक्षीवर जाऊन पडण्याची प्रक्रिया, परागकण जे आहे ते कुक्षीवर जाऊन पडण्याची प्रक्रिया जी आहे याला आपण काय म्हणतो? परागण. तर जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलात होते तेव्हा त्या स्वयंपरागण असे म्हणतात. म्हणजे जास्वंदीचं झाड आहे त्याच्यावर 2 फुलं आहेत. तर समजा हे एक फूल आहे आणि हे एक फूल आहे. झाड एकच आहे. झाड कसं आहे? एकच आहे. तर याचे जे परागकण आहे ते इथल्या कुक्षीवर जाऊन पडणार आहे. असं जर परागण होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्वयंपरागण असं म्हणतो. आणि जेव्हा बघा जेव्हा परागण क्रिया एका जातीच्या 2 भिन्न वनस्पतीमधील फुलामध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण असं म्हणतात.
काय म्हणतात, परपरागण असं म्हणतात. बघा काय म्हटलेलं आहे, परागण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतीमधील, वनस्पती इथं कशा आहेत, दोन आहेत, तर दोन भिन्न वनस्पतीमधील फुलामध्ये घडून येते. म्हणजे आता झाडं दोन आहेत, झाडं किती आहेत, दोन आहेत, आणि पण एकाच जातीची आहेत. कशी आहेत ती, एकाच जातीची. म्हणजे हे जास्वंदीचं झाड आहे, हे जास्वंदीचं झाड आहे, जात एकच आहे पण झाडं दोन आहे. ठीक आहे. तर अशा वेळेला होणारं जे परागण आहे त्याला आपण काय म्हणतो, परपरागण असं म्हणतो. तर जैवतंत्रज्ञान आपण ज्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणतो, तर या बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून ज्या ठिकाणी हे परागीभवन होऊ शकत नाही, म्हणजे त्या ठिकाणची परिस्थिती कशी असते, प्रतिकूल परिस्थिती असते, परिस्थिती प्रतिकूल आहे, वारा नाही उपलब्ध किंवा कोणत्याही प्रकारचे पक्षी कीटक उपलब्ध नाही, अशा ठिकाणी परागण प्रक्रिया जर घडवून आणायची असेल तर त्या ठिकाणी शास्त्रज्ञ विशिष्ट प्रकारच्या ब्रशचा वापर करतात आणि या ब्रशच्या साहाय्यानं हे परागीभवन घडवून आणलं जातं. त्यानंतर बघा फलनाची प्रक्रिया झालेली आहे आणि फलनानंतर बीजांड जे असणार आहे, या बीजांडाचे रूपांतर बीजात, जे बीजांड आहे त्याचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. जे बीजांड असणार आहे, बीजांडाचे रूपांतर बीजात. बघा हे आहे ते बीजांड आहे. तर फलनाची प्रक्रिया झाली की हे जे काही बीजांड आहे याचं रूपांतर बीजात आणि हे जे काही अंडाशय आहे, तर हे जे काही अंडाशय आहे या अंडाशयाचं रूपांतर फळामध्ये होतं. कशामध्ये होतं, फळामध्ये होतं. ठीक आहे. तर आकृतीच्या साहाय्याने मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे की बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते आणि फळ फुटून नंतर बीज जे आहे ते जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीमध्ये रुजते आणि त्याच्यापासून नवीन रोप तयार झालेलं आपल्याला आढळून येतं. आता ते जे काही बीज असणार आहे या बीजामध्ये जो भ्रूणपोष असणार आहे, कारण पुयुग्मक केंद्रकाशी एक पुयुग्मक संयोग पावलेला आहे आणि दुसरा जो आहे तो बघा दोन पुयुग्मक होते, त्यापैकी सांगायला चुकलं, दोन जे पुयुग्मक होते त्यापैकी एक पुयुग्मक जो होता तो अंडपेशी संयोग पावला आहे आणि दुसरा जो आहे तो ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावलेला आहे. तर या ठिकाणी बीजातील जो भ्रूणपोष असतो, या भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनजाची वाढ होते आणि नवीन रोपटं त्या ठिकाणी तुम्हाला तयार झालेलं आढळून येतं. ही जी प्रक्रिया आहे याला बीजांकुरण असं म्हटलं जातं. बघा पुन्हा सांगते, फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फळ फुटून बीज जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते आणि बीजातील भ्रूणपोष जो असणार आहे हा भ्रूणपोष कसा तयार होतो, ध्रुवीय केंद्रकाशी पुयुग्मक संयोग पाहून हा भ्रूणपोष तयार होतो. ध्रुवीय केंद्रकाशी पुयुग्मक संयोग पाहून हा भ्रूणपोष तयार होतो आणि ह्या बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. यालाच आपण काय म्हणतो, बीजांकुरण असं म्हणतो. तर हा जो काही झालेला भाग आहे याच्यामधील फुलाचे अंतरंग, त्यानंतर आवृत्तीबीज वनस्पतीमधील द्विफलन, ह्या ज्या काही आकृत्या आहेत याचा तुम्ही सराव करायचा आहे. ह्या आकृत्या काढायच्या आहेत. याच्यामध्ये काही व्याख्यासुद्धा आहेत, त्या व्याख्यासुद्धा तुम्ही पाठ करायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.